Hello students. So today's lecture we are start call routine or call routing. Okay. So आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट यामध्ये सेकंड टॉपिक बघत आहोत. सेकंड टॉपिकचं नाव आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मार्केटिंग इनिशिएटिव्स अँड कस्टमर सर्व्हिसेस. सो फर्स्ट पॉइंट customer relationship management marketing initiatives, it's complete. And second point, customer relationship management and customer services. So customer services, in the customer services call center and customer care आपण पाहिले. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉल राउटिंग किंवा कॉल रूटिंग आपण म्हणू शकतो त्याला, म्हणजे काय हे पाहणार आहे आपण. यामध्ये काय बघतोय तर कस्टमर केअर कस्टमरला दिल्या जाणाऱ्या कस्टमर केअर आणि कॉल सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघतो इथं. त्यात तुम्हाला सिलेबसमध्ये कॉल रूटीन, कॉन्टॅक्ट सेंटर सेल्स सपोर्ट, वेब बेस्ड सेल्स सर्व्हिस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट, कॉल स्क्रिप्टिंग, सायबर एजंट्स अँड वर्कफोर्स मॅनेजमेंट अशा प्रकारच्या कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिस आहेत. त्यामध्ये आपल्या कॉल स्क्रिप्टिंग आपण पाहिले. आज आपण कॉल रूटिंग पाहणार आहोत. ओके. सो फर्स्ट लक्षात ठेवा की BVOC FMS वाल्यांसाठी हा सब्जेक्ट कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर असा असणार आहे. देन BVOC अकाउंट अँड टॅक्सेशनसाठी हा सब्जेक्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असा असणार आहे. ओके. सो BVOC FMS कस्टमर सायकोलॉजी बिहेवियर, BVOC अकाउंट अँड टॅक्सेशन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा तुमचं. ओके. पहिल्यांदा ते लक्षात घ्या की कॉल रूटिंग म्हणजे काय. तर कॉल रूटिंग ही एक कस्टमरला दिली जाणारी सर्व्हिस आहे कॉल सेंटरमध्ये, कस्टमर केअरमध्ये. ज्या वेळेला कस्टमर हा एखादी क्वेरी असेल प्रॉडक्ट्सबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल, एखादी क्वेरी असेल किंवा प्रॉब्लेम्स असतील किंवा कंप्लेंट्स त्याला करायचे असेल तर तो काय करतो, त्या प्रॉडक्ट्सवर दिलेला नंबर म्हणजेच हेल्पलाईन नंबर तो दिलेला असतो किंवा कस्टमर केअर, त्या नंबरवरती कॉल करून तो त्याच्या प्रॉब्लेम्स, क्वेरी आणि त्याच्या ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या कंप्लेंट तिथं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. त्या कंप्लेंट सांगण्यासाठी जिथं फोन केला जातो कस्टमर केअरला, त्या कस्टमर केअरकडून किंवा कॉल सेंटरकडून कशा पद्धतीच्या सर्व्हिस ह्या कस्टमर्सला दिल्या जातात त्या आपल्याला अर्थ असेल. त्यामध्ये पहिली सर्व्हिस आपण बघितली कॉल स्क्रिप्टिंग. पॉझिटिव्ह कॉल स्क्रिप्टिंग हे किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहिले. ओके. त्यानंतरची दुसरी सर्व्हिस आहे कॉल रूटिंग. कॉल रूटिंगमध्ये काय केलं जात असतं, कॉल रूटिंगमध्ये एक कॉल हा दुसऱ्याकडे ट्रान्सफर करण्याचं काम एम्प्लॉई हे करत असतात. कोणते एम्प्लॉई तर कस्टमर केअर डिपार्टमेंटचे एम्प्लॉई. ओके. कॉल रूटिंगमध्ये एवढं लक्षात ठेवा की एक कॉल हा दुसऱ्याकडे ट्रान्सफर केलं जात असतं. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, कॉल रूटिंग इज अ कॉल मॅनेजमेंट फीचर्स फॉर business phone system where each incoming call is placed in a queue. Okay, listen carefully. Call routing is a call management feature. बघा, कॉल रूटिंग हे काय आहे, कॉल मॅनेजमेंट फीचर आहे. आपण कस्टमरने कॉल केल्यानंतर कस्टमर केअर डिपार्टमेंटचे एम्प्लॉई जे असतात ते कशा पद्धतीने कस्टमरला हँडल करतात. ओके. सो एखादा प्रश्न जर विचारला कस्टमरने तर ते जर एखादा नवीन एम्प्लॉई असेल, त्याला माहिती नसेल, त्याला ट्रेनिंग दिलेलं नसेल तर तो काय आन्सर देणार आहे, तर की त्याची जी कंप्लेंट असेल, त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्याबद्दल त्याने असं बोललं पाहिजे की आय एम नॉट शुअर बट आय विल चेक. ओके. मला माहिती नाही परंतु मी चेक करतो. ओके. सो कॉल मॅनेज कसा करायचा हे कॉल रूटिंगमध्ये आहे. त्यामध्ये कॉल रूटिंग इज अ कॉल मॅनेजमेंट फीचर फॉर बिझनेस फोन सिस्टीम where each incoming call is placed in queue and is then routed to a specific person or group of people based on pre-established rules and criteria. Okay. Call routing occurs before someone on the receiving end pickups the call. Call routing can be established by both users, promotes and call attributes.
Okay, call routine can be established by both users from ports and call attributes such as call volume, time of day, language performance of the caller, time of day, language performance of the caller, department requested and agent availability. Department requested and agent availability. Call routine system are also called automatic call distributors. बघा, कॉल रुटीन या सिस्टीमला आपण काय म्हणू शकतो आणखीन कॉल्ड ऑटोमॅटिक डिस्ट्रीब्युटर्स. हे तुम्हाला एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं की कॉल रुटीनला आपण दुसरं काय म्हणू शकतो, तर त्याला दुसरं आपण असं म्हणू शकतो की ऑटोमॅटिक कॉल डिस्ट्रीब्युटर्स. ओके, बिकॉज ऑफ हाऊ दे वर्क टू ऑटोमॅटिकली distribute inbound calls. ओके, कॉलमध्ये दोन टाईप येतात, इनबाउंड कॉल अँड आउटबाउंड कॉल. इनबाउंड कॉलमध्ये कस्टमर हा प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी किंवा प्रॉडक्टची कंप्लेंट करण्यासाठी कॉल करत असतो. आउटबाउंड कॉलमध्ये प्रॉडक्ट हा कस्टमर हा प्रॉडक्टचा फीडबॅक देण्यासाठी कॉल करत असतो. ओके, काय सांगितलंय, कॉल रुटीनमध्ये दोन टाईप येतात, इनबाउंड कॉल अँड आउटबाउंड कॉल. इनबाउंड कॉलमध्ये कस्टमर हा प्रॉडक्ट्सबद्दल असणारी कंप्लेंट्स करण्यासाठी फोन करत असतो. प्रॉडक्टचे नवीन सर्व्हिसेस ज्या असतील त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी कॉल करत असतो. अँड आउटबाउंड कॉलमध्ये कस्टमर हा प्रॉडक्ट्सबद्दल असणारा फीडबॅक देण्यासाठी कॉल करत असतो. Let's see some benefit and advantages of call routine. Some benefits and advantages of call routine. Okay, a good call routine system not only maximizes agent time and reduce hold time for callers, but it also routes callers to the person best suited for the call. For example, having a languages call routes in place ensure that a Spanish-speaking caller gets route to a Spanish-speaking agent. This help improve first call resolution. बघा, आपण एखाद्या कंपनीमध्ये जर आपल्याला काही क्वेरी असलेला आपण जर फोन केला, जर आपण हिंदीमध्ये बोलत असू तर जो पुढचा एजंट असणार आहे तो आपल्याला हिंदीशी बोलतो. ओके, जर आपण मराठीमध्ये बोलत असो तर लगेच आपला कॉल हा ट्रान्सफर होतो मराठी एजंटकडे. ओके, लक्षात घ्या, लँग्वेज वाईज कॉल हे ट्रान्सफर केले जातात कॉल रुटीनमध्ये. सॉरी, जर एखादा कस्टमर हा मराठी लँग्वेजमध्ये बोलत असेल तर कस्टमर केअर काय करतं, लगेच तो कॉल ट्रान्सफर होतो मराठी कॉल एजंटकडे. अँड जर एखादा कस्टमर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर तोच कॉल हा ट्रान्सफर केला जातो इंग्लिश एजंटकडे. ओके, किंवा असे एम्प्लॉई असतात की त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ज्या काही भाषा पूर्ण जास्तीत जास्त यूज केल्या जातात, जसे हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, त्या पद्धतीने त्या एरियानुसार कॉल एजंट हे काम करत असतात. कोणत्याही भाषेतील कस्टमरने जरी प्रॉब्लेम्स किंवा क्वेरी जर कंप्लेंट जर केली तर त्याची कंप्लेंट ही व्यवस्थित, पोलाइटली, स्मूथली, सॉफ्टली सॉल्व्ह करणं हे कस्टमर केअर डिपार्टमेंटचं काम असतं. जेणेकरून कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड झाला पाहिजे. कॉल एंड करताना कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड जर असेल आणि आपली नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फाईड जर इन्क्रीज होत असेल तर नक्कीच डेफिनेटली ॲटोमॅटिकली आपला बिझनेस हा सक्सेस होत असतो. देन कॉमन टाइप्स ऑफ कॉल routine. In the common types of call routine, the most common type of call routine is based on location and time
For example, if one company has a call center on both the east and west coast, evening callers on the east coast can be routed to the west coast call center, which is still operating during regular west coast business hours. This feature is also often used to route call to offshore call center. काय सांगितले? द मोस्ट कॉमन टाईप ऑफ कॉल रुटीन इज बेस्ड ऑन लोकेशन अँड टाईम. जे काही लोकेशन असतं, जे काही कॉलरचं जे काही लोकेशन असेल, त्या कॉलरचा जो टाईम असेल त्यानुसार हा कॉल रुटीनचा टाईम हा ठरलेला असतो. ओके. The types of companies that benefit most from call routing. The types of companies that benefits most from call routing. Okay. In the benefit of call routing is an essential feature of business phone system for any business that has multiple employee, departments or location. Okay, call routing is an essential feature of business phone system for any business that has multiple employee, department or location. कोणत्याही बिझनेसमध्ये कॉल रुटीन या फीचरसाठी यामध्ये काय केलं जात असतं, वेगवेगळे एम्प्लॉईज असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, ते नेमलेले असतात. ओके. त्याचबरोबर अ गुड कॉल रुटीन सिस्टम इलिमिनेट द नीड फॉर ॲज मेनी इंटरनल कॉल ट्रान्सफर. अ गुड कॉल रुटीन सिस्टम इलिमिनेट द नीड फॉर ॲज मेनी इंटरनल कॉल ट्रान्सफर which are determinantal to the caller's customer experience and are time consuming for employee. कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये ज्या वेळेला आपल्याला एखादा कॉलर आपल्याला ज्या वेळेला कॉल करत असतो कस्टमर केअर डिपार्टमेंटला, त्यावेळेला एम्प्लॉई कॉलरशी बोलत असताना त्याच्या प्रॉब्लेम, त्याच्या क्वेरी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु जर तो कॉलर एखादा टाइम कन्झ्युमिंग असेल, वेळ खात असेल आपला, तर त्या ऑन दॅट टाइम काय केलं जात असतं की कॉल हा ट्रान्सफर केला जात असतो. ओके. हा एक मोठा बेनिफिट आहे की ऑन दॅट टाइम कॉल हा ट्रान्सफर करता येतो कॉल रुटीनमध्ये. स्लाइड डबल झाली आहे. So the three type of traditional call routine or strategy. बघा, ट्रॅडिशनल टाइप्स आहेत कॉल रुटीनचे. त्यामध्ये काय काय येऊ शकतं? त्यामध्ये the process of call routine is the call center governs which advisor each incoming call is directed to and how the caller is waited. The process of call routing is the call center governs which advisor each incoming call is direct to and how the caller is quick. There are three traditional ways of doing this, each being an evaluation of the previous strategy and just needing an ACD automatic call distribution. आपण कॉल रुटीनला ऑटोमॅटिक कॉल डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. हे तुम्हाला MCQला 101% विचारलं जाणार. सिस्टम टू मॅनेज दिस स्ट्रॅटेजी आर ॲज फॉलोज. बघा, कॉल रुटीनमध्ये कॉल हे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कॉल ॲडजस्टमेंट करण्यासाठी
ज्या काही स्ट्रॅटेजी वापरले जातात त्या तीन स्ट्रॅटेजी आहेत. देअर आर 3 स्ट्रॅटेजीज and three strategies are traditional strategies. Okay, ACD based routing means automatic call distribution. It's called as call routing. Okay, ACD based routing. In the ACD based routing, automatic call distribution routing, this is a most common method where the ACD system direct the longest waiting call to the longest waiting advisor. बघा, याच्यामध्ये हे जे सिस्टीम वापरलं जातं, हे सिस्टीम कुठं वापरलं जातं, एखादा जर कॉल जर असेल तो आपला जास्त वेळ घेत असेल ओके ॲडवायझरचा, तर त्या ठिकाणी हे सिस्टीम डायरेक्टली यूज केलं जातं. इफ देअर इज नो ॲडवायझर वेटिंग, that the call is then placed is quick waiting to be picked up by the next available advisor. ओके, एखादा कॉलर हा जास्त वेळ जर घेत असेल तर तो कॉल ट्रान्सफर केला जातो जो कोणता अवेलेबल असेल ॲडवायझर त्या ॲडवायझरकडे. ओके, आणि ज्या वेळेला एखादा कॉलर हा आपला वेळ घेत नाही त्यावेळेला त्या कॉलरचे प्रॉब्लेम हे इझिली सॉल्व्ह होत असतात. त्याचबरोबर सेकंड ट्रॅडिशनल स्ट्रॅटेजी आहे किंवा टाईप आहे तो म्हणजे प्रायोरिटी बेस्ड रूटिंग. Priority based routing, another function that most ACD automatically call distribution. Another function that most ACD system offer is the ability to build different quick based on the priority of the caller. For example, a bank's contact center should set up the ACD system to push its most valuable customers to a VIP queue and other customers to a general queue. Both queues could be handled by the some advisor, but call from the VIP queue would be always be answered before the general queue. ज्या वेळेला काही VIP कॉलर्स हे कॉल करत असतात त्यावेळेला जनरल कॉलर्सचे जसं बोललं जातं ओके त्याच पद्धतीनं पण केअरफुली आन्सर हे VIP कॉलर्सला दिले जातात. परंतु जे काही ॲडवायझर असतात ॲडवाइस देणारे ते चेक करत आहेत की म्हणजे कॉलर VIP आहे जनरल आहे त्यामध्ये त्यांची जी लँग्वेज असते बोलण्याची ती पॉझिटिव्ह असते, स्मूथ असते, पोलाइटली असते, सॉफ्ट असते. ओके, कोणताही कस्टमर असेल मग कॉलर आय डी ओके, परंतु ज्या वेळेला एखादा कॉलर हा कस्टमर केअरला कॉल करत असतो त्यावेळेला त्या कस्टमर केअरला समजत असतं की कोणत्या ठिकाणाहून कोणी कॉल आपल्याला केलाय, कोणत्या ठिकाणाहून कॉल आपल्याला केला गेलाय ओके, आणि का केला गेलाय हेही त्यांना इनडायरेक्टली डायरेक्टली हे समजत असतं त्यांची. परंतु त्यांची जी लँग्वेज असणार आहे कम्युनिकेशनची अतिशय पोलाइटली असणार आहे, अतिशय स्मूथली असणार आहे. ओके, smoothly, politely and positive language is the most important part in customer care and call center department. Okay, so it's a priority based routing is a second traditional type, and third skill based routing. In the skill based routing, by recognizing the caller ID, most ACD systems can also determine whether any specific skills are needed to handle the next incoming call. By recognizing the caller ID, most ACD systems can also determine whether any specific skills are needed to handle the नेक्स्ट इनकमिंग कॉल. बघा, स्किल बेस्ड मध्ये जे काही एम्प्लॉई असतात ज्यांच्यामध्ये स्पेसिफिक स्किल्स असतं जे एखाद्याला हँडल करायचं
त्यानुसार इनकमिंग कॉल ते हँडल करण्याची गरज असते त्यांना. ओके. काही एम्प्लॉय असे असतात की ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिले त्या पद्धतीने ते कॉल हँडल करतात, परंतु काही असतात की त्यांच्याकडे स्पेसिफिक स्किल असतं एखाद्या कॉलरला हँडल करायचं, ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या स्किलनं त्या कॉलरला हँडल करत असतात आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांच्या बेसिसवरती पण त्यांनी काही कॉलर्स हँडल करणं गरजेचं असतं. ओके. कॉल रुटीनमध्ये काय केलं जात असतं? कॉल रुटीन काय आहे तर कॉल रुटीन एक कॉल मॅनेजमेंट फीचर आहे जे की कॉल सेंटर कस्टमर केअरमध्ये यूज केलं जातं कस्टमरशी, आणि हा पार्ट येतो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या अंडर. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम असं आहे की ते सिस्टम कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग मेंटेन करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आयडेंटिफाय करतं. तर काय आयडेंटिफाय करतं तर ते आयडेंटिफाय करत असतं की कस्टमरच्या नीड्स काय आहेत, कस्टमरचे क्वेरीज काय आहेत, कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय आहेत अबाउट आवर प्रोडक्ट सर्व्हिसेस. ओके. त्याचबरोबर कस्टमर्सच्या कंप्लेंट्स काय आहेत, कस्टमरचा फीडबॅक काय ते आयडेंटिफाय करण्याचं काम CRM हे सिस्टीम करत असतं. आणि इन द CRM सिस्टीम कस्टमर केअर्स अँड कॉल सेंटर याद्वारे कस्टमरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस बघतोय. त्यामध्ये कॉल स्क्रिप्टिंग बघितली आणि कॉल राउटिंग बघतोय. कॉल राउटिंग मध्ये काय केलं जातं, कॉल मॅनेजमेंट केलं जातं. जो काही कॉलर कॉल करत असतो कस्टमर केअर डिपार्टमेंटला तो कशा पद्धतीने मॅनेज करावा हे तुम्हाला यामध्ये सांगितलंय. ओके. सो बघा व्यवस्थित एक 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 बघितले. आय होप की कुणाला काही प्रॉब्लेम नसेल. आता आपण बघतोय त्यामध्ये 3 टाइप्स ऑफ ट्रॅडिशनल call routine or strategy. Then skill-based routine. In the skill-based routine, by recognizing the caller ID, most ACD system automatic call distribution. By recognize the caller ID, most ACD systems can also determine whether any specific skill are needed to handle the next incoming call. ओके. जे काही स्पेसिफिक स्किल असतील त्याद्वारे ॲडवायझर काय करत असतो, दुसरा येणारा इनकमिंग कॉल हा हँडल करण्याचा प्रयत्न तिथं करत असतो. ओके. सो इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग टू ट्रान्सफर द कस्टमर they are passed through the longest waiting advisor who has that skill, or they are placed in a dedicated queue specifically for advisors with that skills. ओके. काय सांगितलं इथं, by recognizing the caller ID, most ACD system can also determine whether any next incoming call. So instead of having to transfer the customer, they are passed through to the longest waiting advisor who has that skill, or they are placed in a dedicated queue specifically for advisor with that skills. काय सांगितलं यामध्ये की काही कॉल्स जे इनकमिंग येत असतात त्यांना जे काही स्पेसिफिक स्किल असतं ॲडवायझरमध्ये, त्या ॲडवायझर त्यांच्या स्पेसिफिक स्किलच्या बेसिसवरती ते त्यांना हँडल करत असतात आणि हँडल करणं गरजेचं असतं. Then a classic example of this routine, customer who have a different first language to an advisor who speak that language, or directing at risk customer to a retention specialist. ज्या वेळेला कस्टमर एखादी वेगळी लँग्वेज बोलत असतो त्यावेळेला जर ॲडवायझरने सुद्धा तीच लँग्वेज जर स्टार्ट केली डायरेक्टली तर कस्टमरला रिस्क असते की रिटेन्शन फॅसिलिटी आपल्याला मिळेल की नाही. ओके. देन
How can intelligent call routing benefit the contact center? कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये कॉल सेंटरमध्ये इंटेलिजंट बेनिफिट हे कॉल रुटीनचे कसे मिळू शकतात? तर त्यामध्ये गुड कॉल रुटीन मॅचेस कस्टमर कॉन्टॅक्ट्स अँड इंटेड with the skills and proficiency of individual advisor across all channels. Good call routine matches customer context and intent with the skill and proficiency of individual advisor across all channels. Okay, this brings benefits in driving professionalized engagement for each customer as well as increasing first contact resolution. Okay, increasing first contact resolution, helping to deliver a great customer services and improving productivity. Then, however, there are a number of less obvious benefit too. Once the contact center moves beyond traditional quick based routing to intelligent call routing. Okay, this include काय सांगितलं आपल्याला? Good call routing matches customer context and intent customer contact intent with the skill and proficiency of individual advisor across all channels. Okay, this brings benefit to driving personalized engagement for each customer as well as increasing first contact resolution, helping to deliver a great customer services and improving productivity. आपल्याला जे काही इनकमिंग कॉल येत असतात त्याद्वारे आपल्याला समजत असतं की आपल्या प्रोडक्ट्समध्ये आपण काय इम्प्रूव्हमेंट करायचे, काही चेंजेस करायचे, त्याचबरोबर प्रोडक्टचे सर्व्हिसेस जे असतील त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायचे का, चेंजेस करायचे का. ओके, सो देअर आर 6 इनोव्हेटिव्ह कॉल रुटिंग स्ट्रॅटेजीज. ओके, आपण 3 ट्रॅडिशनल टाइप्स बघितले. त्यानंतर आपल्याला बघायचे 6 कॉल रुटिंगच्या स्ट्रॅटेजी ज्या इनोव्हेटिव्ह आहेत. ओके, आता आपण ट्रॅडिशनल पाहिले, आता आपल्याला इनोव्हेटिव्ह पाहिजे. त्यामध्ये पहिलं कस्टमर रिटेन्शन रुटीन. कस्टमर रिटेन्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमर रिटेन्शन हा एक सेपरेटली आपण एका लेक्चरमध्ये पॉईंट हा बघितला. ओके, त्यानंतर काय आहे कस्टमर रिटेन्शन रुटीन. कस्टमर रिटेन्शन राउटिंग मध्ये इन द कस्टमर रिटेन्शन राउटिंग देयर इज मच मोर इन अ CRM system. There is much more in a CRM system than the raw customer data. Business intelligence about the customer can calculate the risk that the customer might lose. Okay, when a customer calls, the routing engine taps into the CRM interface. In addition to the account details, required skill and similar information, a retention index could be used. This has 3 main purposes. First, prioritizing the calls and adjusting the routing strategy and messages. Then showing a warning to the advisor. Third, indicating as a part of analytical reports whether the current routing strategy is an effective tool in retention. Okay, कस्टमर रिटेन्शन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कॉल रुटीन. जे काही आपले लॉयल कस्टमर्स असतात ते लॉयल कस्टमर आपल्या ब्रँडचे, आपल्या कंपनीचे आपल्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण ज्या वेळेला कॉलर ॲडवायझरच्या वेळेला लॉयल कस्टमर्सची कम्युनिकेट करत असतो त्यावेळेला
एकही निगेटिव्ह वर्ड हा आपल्याकडून कस्टमरपर्यंत पोहोचू नये याची दक्षता ॲडवायझरला घ्यावी लागत असते. जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स जर कस्टमरला आपल्या येत असेल, आपल्या कंपनीकडून, आपल्या ब्रँडकडून, आपल्या कस्टमर केअर डिपार्टमेंटकडून, तर कस्टमर काय करत असतो, ब्रँड स्विचिंग करत असतो, प्रॉडक्ट स्विचिंग करत असतो. ओके, सो कस्टमरने प्रॉडक्ट स्विचिंग करू नये, ब्रँड स्विचिंग करू नये यासाठी कस्टमरला एकनिष्ठ ठेवण्यासाठी कस्टमर रिटेन्शन हे असतं, खूप महत्त्वाचं आहे. कस्टमर रिटेन्शन काय करतं, तर कस्टमर्सना आपल्या प्रॉडक्टशी, आपल्या ब्रँडशी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. त्यासाठी वेगवेगळ्या स्पेशल सर्व्हिसेस दिल्या जातात. जे काही लॉयल कस्टमर्स असतात त्यांना वेगवेगळ्या स्पेशल सर्व्हिसेस दिल्या जातात. काही कंपन्या तर अशा असतात की कस्टमरच्या ऑन डिमांड जिथं असेल तिथं त्या कस्टमरला स्पेशल सर्व्हिस त्या प्रोव्हाइड करत असतात. देन route the call to the last advisor the customer spoke with. Okay, ensuring that call go through to the right advisor is one of the most crucial functions of a contact center, as both callers and call handlers can get frustrated when call are misplaced. बघा, ज्या वेळेला कस्टमरचा कॉल हा मिसप्लेस्ड होत असतो त्यावेळेला कस्टमर हा फ्रस्ट्रेट होत असतो. ओके, कॉल रुटीनमध्ये कॉलर्स आणि कॉल हँडलर्स हे दोघंही तेवढेच महत्त्वाचे आहेत. या दोघांचं कनेक्शन होणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर वेन कॉमन क्रिटिसिझम इज दॅट इट इज rare for a caller to speak to the some advisor more than once, even though the technology is often in a place to facilitate effective call routing. This ensures that follow-up calls are routed back to the original advisor a caller spoke to, creating a much better relationship between customer and business and quicker resolution of the calls. Then third, best prospect routing. In the best prospect routing, allows the best prospective customer to be routed through to the best qualified advisor. In effect, the best prospect jumps to the front of the queue. This arrangement seems to work well, but it is easy to get bogged down in detail maintaining it. Keeping individual skill records for advisor can prove to be quite difficult. The problem is that it can end up far more complicated than it is worth. ज्या वेळेला कॉलर हा कॉल करून ॲडवायझरशी बोलत असतो त्यावेळेला जर एखादा कॉल हा कॉम्प्लिकेटेड असेल तर तो कॉल हा होल्ड केला जातो किंवा तो कॉल तिथं एंड केला जातो. ओके, काय केलं जातं, कॉल हा ज्या वेळेला एखादा कॉम्प्लिकेटेड असेल त्यावेळेला तो कॉल तिथं एंड केला जातो किंवा त्या कॉलला होल्ड करण्यासाठी सांगितलं जातं. ओके, say Peter Missy from consultancy firm, but in the future it is possible that workforce management system could be much more tightly integrated with call routing. ओके, वर्कफोर्स मॅनेजमेंट सिस्टम जी आहे तो पॉईंट आपण बघायचा आहे. त्यामध्ये बघा काय सांगितलंय, टाईटली इंटिग्रेटेड विथ कॉल रुटीन तिथे टाईटली असणार आहे, which could make this scenario easier to maintain. Then number 4, cross-selling in the quickie. Cross-selling in the QU. QU message can be customized
to the individual customer. This means that waiting time can be used as an opportunity to promote a new product or services tailored to the caller. For one satellite television company providing pay-per-view contact, it is an important revenue stream. It there are a substantial percentage of calls where the customer tries to order a move using self-services IVR but does not complete their purchase. Then the next time this customer calls, they are reminded by the IVR about the move they previously wanted to order. If the call eventually get to an advisor, this information is also displayed on the advisor screens. In fact, more than half of the callers complete the purchase on this second opportunity. काय सांगितले, काही वेळेला जर आपले प्रोडक्ट्स जे असतील त्याचे जे काही क्वेरीज असतील त्या कस्टमरच्या त्या जर आपण सॉल्व केल्या नाहीत तर कस्टमर काय करतात, प्रोडक्ट स्विचिंग करतात किंवा ब्रँड स्विचिंग करतात किंवा त्या प्रोडक्ट्स रिलेटेड असणारे दुसरे प्रोडक्ट हे परचेस करतात. म्हणजे आम्ही ते प्रोडक्ट सोडून दुसरं परचेस करू असं आपल्याला ऑर्डर सुद्धा दिली जाते, ऑर्डरिंग सुद्धा दिली जात असते. ओके, देन मल्टी चॅनल क्विकिंग. Multi-channel queuing is where call centers have a single resource quickie for managing inbounding calls, emails, web chat or social media message. Okay, managing inbounding call. इनबाउंडिंग कॉलमध्ये काय येतं, इनबाउंडिंग कॉलमध्ये कस्टमर प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी किंवा आपल्या कंप्लेंट देण्यासाठी फोन हा करत असतो. ओके, in the multi-channel queuing is where call centers have a single resource queue for managing inbound call, email, web chat or social media messages. Newer requests are pushed to the next available advisor based on their skill profile. A good example is NSPCC. Where they have transformed Childline from a telephone only services to a true multi-channel proposition where young people can now communicate with counselor online via text, message, by email. बघा काय सांगितले, मल्टी चॅनल क्विकिंगमध्ये कॉलर हा मोस्टली इनबाउंड कॉल यामध्ये आपल्याला ईमेल केले जात असतात, सोशल मीडिया मेसेजेस केले जात असतात. म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली काय केलं जात असतं की आपल्या कंप्लेंट्स, आपल्या प्रोडक्ट्स असणाऱ्या कंप्लेंट्स, आपल्या प्रोडक्ट्स असणारे क्वेरी प्रॉब्लेम्स हा इनडायरेक्टली डायरेक्टली सोशल मीडिया थ्रू मेसेज हा केला जात असतो किंवा ईमेल इथं केले जातात. 6. Routing across the enterprise outside of the contact center. In the routing across the enterprise outside of the contact center, most call center only routes call to people within the contact center. SIP-based
telephone system now incorporate a facility called presence. Okay, incorporate called facility in presence. Presence allows for the creation of an informal contact center using expert in the rest of the business. This can enable those individuals to join the QE, but only when they are at their desks, and it can be particularly used for specialties situations such as crisis management. Okay, this concept can rea- this concept can readily be developed to create a virtual call center where calls are shared across multiple sites, leading to better response time and higher resources utilization. Good examples are Job Center Plus and TUI, both of which have been recognized as award-winning operations. In the point number 6, most call center only route call to people within a contact center. SIP-based telephone system now incorporate a facility called presence. Presence allow for the creation of an informal contact center using expert in a rest of the business. This can be enable those individuals to join the QE, but only when they are at their desks, and it can be particularly useful for specialist situation such as crisis management. Okay, the concept can readily be developed to create a virtual call center where calls are shared across multiple sites, leading to better response to time and higher resources utilization. Good examples are Job Center Plus and TUI, both of which have been recognized as award-winning operation. लक्षात ठेवा फक्त कॉल रुटीन मध्ये काय केलं जातं, तर कॉल रुटीन मध्ये कॉल हा मॅनेज केला जातो. जो काही कॉल आपल्याला येत असतो आपल्या कस्टमर केअरमध्ये, तो कॉल मॅनेज करण्याचा फीचर आहे कॉल रुटीन. ओके, त्याचबरोबर ती कॉलर हा जर ॲडवायझरचा जास्त वेळ खात असेल आणि दुसरा जर कॉल येत असेल तर त्या कॉलरला होल्ड करून इनकमिंग कॉल हे स्वीकारले जात असतात, रिसिव्ह केले जात असतात. त्याचबरोबर कॉल रुटीनमध्ये 2 टाईप येतात, इनबाउंडिंग कॉल, आउटबाउंडिंग कॉल. इनबाउंडिंग कॉलमध्ये कॉल केला जातो ज्या वेळेला कॉलर हा कॉल करतो त्यावेळेला त्याचा कॉल हा एकतर कंप्लेंटसाठी असतो किंवा त्याचा कॉल हा प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी असतो. आणि आउटबाउंडिंग कॉलमध्ये ज्या वेळेला कॉल केला जातो त्यावेळेला तो कॉल हा नेहमी प्रॉडक्टचा फीडबॅक देण्यासाठी केला जात असतो. ओके, सो इन शॉर्ट लक्षात घ्या, कॉल रुटीन काय आहे. कॉल रुटीन हे कस्टमरला दिली जाणारी सर्व्हिस आहे. ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, ऑर्गनायझेशन असतील, त्या कस्टमर केअर डिपार्टमेंट थ्रू कॉल सेंटरमध्ये किंवा कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये जे काही कॉल येतात त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. त्यामधलीच एक सर्व्हिस आहे कॉल रुटीन. त्यामध्ये काय केलं जात असतं, एखादा कॉल हा दुसऱ्या कॉलवरती ट्रान्सफर करणं, त्याचबरोबर तो कॉल मॅनेज करणं किंवा त्या कॉलर जर टाइम कन्झ्युमिंग असेल तर तो कॉल एंड करणं किंवा त्याला होल्ड करणं, या सर्व पद्धती कॉल रुटीनमध्ये केल्या जात असतात. थोडी डिफिकल्ट आहे कन्सेप्ट, तुम्हाला एवढं काही विचारलं जाणार नाही. तुम्हाला एकच प्रश्न यातला विचारला जाईल की ACD कॉल रुटीन सिस्टीम आर ऑल्सो कॉल्ड ACD. लक्षात घ्या. ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली
कॉल डिस्ट्रीब्युशन. हा एकच क्वेश्चन एमसीक्यूला विचारला जाईल, एमसीक्यूचा एक्झाम होईल तर तुम्हाला यामधला विचारला जाईल. ओके. कॉल रूटिंग इज अ कॉल मॅनेजमेंट फीचर्स फॉर अ बिझनेस फोन सिस्टम where each incoming call is placed in a queue and is then routed to a specific person or group of people based on pre-established rules and criteria. Okay. Then call routing can be established by both users promotes and call attributes such as call volume, time of day, language, performance of the caller, department requested and agent availability. Okay. Call routing system are also called automatic call distributors. लक्षात ठेवा फक्त कॉल राउटिंगलाच आपण ऑटोमॅटिक कॉल डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ACD असं म्हणू शकतो, किंवा ACDचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाईल. त्यामध्ये ऑटोमॅटिक कॉल डिस्ट्रीब्युटर्स. ओके. हा फक्त लक्षात ठेवा. दॅन सम बेनिफिट अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉल रूटिंग. तर बेनिफिटमध्ये a good call routing system not only maximize agents time and reduces hold time on callers. Okay. But it also routes callers to the person best suited for the call. For example, having a languages call route in place ensures that a Spanish speaking caller get routed to a Spanish speaking agent. This helps improve first call resolution. Okay, so these are concept of call routing. Call routing is clear. So compulsory mention your full name in a comment section. Okay. Thank you.